विधानसभा कामकाज सल्लागार समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक। पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ ठरवण्यासंदर्भात निर्णय घेणार। विधानसभा अध्यक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल सादर करणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। छत्रपती संभाजीनगरमधील विद्यादीप बाल सुधारगृहाची मान्यता रद्द होणार। मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात घोषणा। बाल सुधारगृहात छळाला कंटाळून 9 मुलींनी केलं होतं पलायन। दक्षिण मुंबईतील कर्नाक उड्डाण पुलाचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण। पूर्व पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून वाहतूक सुरू होऊन नागरिकांचा प्रवास होणार सुखकर। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता। चंद्रपूरला रेड अलर्ट तर वर्ध्यासह आणखी काही जिल्ह्यातील गावांना पुराचा वेढा कायम। आकाशवाणी आमदार निवासातील उपाहारगृहावर एफडीएची कारवाई। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपाहारगृहाचा परवाना रद्द। विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही। गिरीश महाजनांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती। तर निकेत कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त। आणि राज्यात गुरुपौर्णिमेचा उत्साह। उत्सवाच्या मुख्य दिवशी शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर असणार खुलं। तर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन। छत्रपती संभाजीनगरमधील बाल सुधारगृह प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। विद्यादीप बाल सुधारगृहाची मान्यता रद्द होणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी निलंबनासह पोलिसांनी 3 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। तर या बाल सुधारगृहात होणाऱ्या छळाला कंटाळून 9 मुलींनी पलायन केलं होतं। या संदर्भात सरकारला विरोधकांनी चांगलंच घेरलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे। असं असलं तरी राज्यातल्या इतर सुधारगृहांची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, छत्रपती संभाजीनगरमधील जे विद्यादीप बाल सुधारगृह होतं त्याची मान्यता आता रद्द होणार आहे, तसा निर्णय किंवा तशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे, काय अपडेट? निश्चितपणे विद्यादीप बालगृहाबद्दल सरकारने अत्यंत सकारात्मक पावलं उचललेली आहेत। एक तर सर्वप्रथम काल सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यादीप बाल सुधारगृहाची मान्यता रद्द होणार असल्याची घोषणा केली। दुसरी महत्वाची गोष्ट रात्रीतून अशी घडलेली आहे की या बाल सुधारगृहाच्या अधीक्षिका आणि 2 महिला कर्मचारी या तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीतच 30 जून रोजी या विद्यादीप बाल सुधारगृहातून 9 मुली ज्या छळाला कंटाळून बाहेर पळून गेल्या होत्या आणि त्यांनी कोर्टात जाऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर चौकशी समितीसमोर या 9 मुलींनी जे काही जबाब दिले ते अत्यंत हादरवणारे होते, संतापजनक होते। त्यांचा छळ त्या ठिकाणी केला गेला आणि काही लोकांनी याबद्दल असं सुद्धा आरोप केलेला आहे की या बाल सुधारगृहामध्ये धर्मांतराचा प्रयत्न झालेला आहे आणि ज्या मुली धर्मांतराला विरोध करतील त्या मुलींना मारहाण केली गेली, त्यांना उपाशी ठेवलं गेलं, अशा पद्धतीचे आरोप झालेले। मुलींच्या ओटीपोटीवर आणि कपाळावर पवित्र पाणी शिंपून क्रॉस चे चिन्ह काढणे किंवा मुलींची जबरदस्तीने जे आहे प्रेग्नन्सी टेस्ट करणे, अशा पद्धतीचे आरोप या मुलींनी बाहेर आल्यानंतर केले होते। त्यामुळे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या प्रकरणामध्ये आक्रमक राहिले सभागृहात सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही काल घोषणा केली की या विद्यार्थी बाल सुधारगृहाचा परवाना रद्द होईल. ऑलरेडी 1 जून रोजी या बाल सुधारगृहाची जी मान्यता होती ती संपलेली होती आणि त्यानंतर रिन्युएशन करणं गरजेचं होतं. ते केलं गेलं नाही, त्यामुळं या बाल सुधारगृहाची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. अधीक्षिका आणि 2 सेविकांना सुद्धा अटक करण्यात आलेली. ठीक आहे सिद्धार्थ, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.